च्या बातमीकडे भुजबळ यांना मराठ्यांकडून धमक्या। भुजबळांच्या घरावरील बंदोबस्तात अचानक गायब करण्यात आला। गुरुवारी भुजबळ फार्मवर एकही पोलीस दिसलेला नाही। भुजबळांच्या घरावरील बंदोबस्त अचानक गायब झालाय। गुरुवारी भुजबळ फार्मवरती एकही पोलीस दिसलेला नाही। भुजबळ यांना मराठ्यांकडून धमक्या। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। किरण, भुजबळांनी वक्तव्य केलं होतं, त्यानंतर मात्र त्यांच्या बंदोबस्तात आता वाढ करण्यात यायला हवी होती, मात्र कुठेतरी या ठिकाणी पोलीसच नाहीये। त्यांच्या फार्मवरती पोलिसांचा बंदोबस्त अचानक गायब झालेला पाहायला मिळतोय। कालच मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मला जीवे मारण्याचं कट असल्याचं धक्कादायक गौप्यस्फोट केलं होतं आणि त्यानंतर नाशिकमधल्या त्यांच्या भुजबळ फार्म इथे बंदोबस्तात वाढ करणं अपेक्षित होतं, पण काही वेळापूर्वी तर एकही पोलीस कर्मचारी नसल्याचं धक्कादायक बाब जे आहे ते कुठेतरी उघडकीस आलेलं होतं आणि काही वेळानंतर इथे वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आणि त्यानंतर पोलीस कर्मचारी सुद्धा दाखल झाले। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली खरं तर त्या माहितीनुसार काही पोलीस कर्मचारी आम्ही कालच इथे बंदोबस्तासाठी लावलेलं होतं, पण ते याच भुजबळ फार्म परिसरात ज्या गेले होते अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। 6 पोलीस कर्मचारी आणि एक वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीचं आम्ही बंदोबस्त हे भुजबळ फार्मवरती लावलेलं होतं, पण हे नेमकं पोलीस कर्मचारी कुठे गेले होते हे मात्र त्यांना जे आहे ते माहिती देऊ शकलेली नाहीये। पण आम्ही बंदोबस्त लावलेलं होतं, पण या संदर्भात काही जे हलगर्जीपणा झाला असेल तर त्या संदर्भात जे चौकशी करून कारवाई करू अशा पद्धतीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। पण काही वेळापूर्वी ते बंदोबस्त नव्हता, पण आता वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दाखल झालेले आहेत आणि नाशिकमधला जो भुजबळ फार्म आहे इथे आता बंदोबस्तात वाढ करण्यात आलेला आहे। किरण, याचा अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।